परत चाललो असं सांगा लागते. तुम्ही का परत चालले? कुठे गेले होते तुम्ही? आम्ही मतदान करायला. असं असं. आणि तुम्ही परत का चालले? मशीन बंद पडली. म्हणजे किती वाजता बंद पडली? 1 वाजता. आणि अजून सुरू नाही झाली मशीन मग? नाही, 3 खेप झाली म्हणतात बंद. 3 खेप झाली म्हणतात बंद. अरे बापरे. म्हणजे मग आता कसं काय, तुम्ही कधी येणार आता मतदान करायला? चालू झाल्यावर. आता चालू कधी होणार? ते तर मशीन बदलवून आणतो म्हणतात ना. मग आता कसं? मग आता परत घरी जायचं. आता काय करायचं? परत घरी जायचं नाही. मशीन तर पहिले सांगितलं खात्रीशीर आहे. हो, ते आता तर आपल्याला जाहिरातीमध्ये खूप सांगितलं त्यांनी की हे मशीन खात्रीशीर आहे, जागोजागी समजावून सांगितलं. मग आता हे मशीना बंद पडल्या आणि तुम्ही परत चालल्या, तर मग आता त्याच्यावर काय पर्याय आहे? त्याच्यावर काय पर्याय? आता हे मशीना बंद पडतात, अजून दुसरा काही पर्याय असू शकते? दुसरा काहीच पर्याय नाही. आता निवडणूक आयोग असं म्हणते की बा हे बदलली की दुसरी आणतो, इतके बदलली की तिसरी आणतो. म्हणजे लोकांच्या मूळ समस्या कोणत्या आहेत हे समजूनच नाही राहिलं. म्हणजे आम्हाला ते मशीनचं काही समजत नाही. काय करतात मित्र हो, वरुड बुजुर्ग येथील मतदान केंद्रावर 198 बूथ क्रमांकावर EVMची मशीन 2 वेळा बंद पडलेली आहे. सुमारे 1 वाजताच्या सुमारास काही मतदान हे परत चाललेलं आहे. अजून सुद्धा एक मतदार परत आलेले आहे. म्हणजे काय झालं? समोर असल्यावर मागं केलं म्हटलं. मला माझा नंबर समोर होता ना, मागच्या बाया पुढे केल्या. मग काही कामाची गोष्ट आहे का? मग तुमच्या त्या बूथ केंद्रावर मशीन बंद पडली म्हणतात. मशीन बंद पडली होती. आता काय केलं, चालू केलं काय नाही. आतापर्यंत बसून ठेवलं 2 घंटे. अरे बापरे. आता मशीन चालू केली ना. आता नंबर होता तर मागच्या बाया समोर केला आणि आम्हाला मागं केलं. मग थांब म्हणते मी. आटलं मी घरी चालली. ज्यावेळेस नंबर येईन 5 वाजता त्यावेळेस येणार मग वोट करायला. काय गेला घरी? मशीन कोण बंद पडली काय माहित कोण बंद पडली मशीन. काळ्या केल्या काही मशीन असंच काहीतरी अशी काळ्या केल्या सेटिंग केली त्याने मशीन. बाळासाहेब, तुम्ही मतदान प्रतिनिधी आहेत. 199 मध्ये तुमच्या 199 मध्ये EVM व्यवस्थित सुरळीत चालू आहे का? व्यवस्थित सुरळीत चालू आहे 199 मध्ये. पण 198 मध्ये मशीन बैठली आणि दुसरी सेटिंग करून आणली काही. असंच म्हणावं लागेल आता. मग आता झालेल्या मतदानाचं काय? ते पहिल्या मशीन मध्ये आता मी केलं बा पहिल्यांदा मतदान. म्हणजे EVM मध्ये नक्की घोळ आहे असं तुम्हाला वाटतं? EVM मशीन मध्ये घोळ आहेच ना हो. यांना आता यापुढील इलेक्शन हे मशीन बंद पडली. घरी गेल्या बा. यापुढील इलेक्शन हे बॅलेट पेपरवरच पाहिजे. मशीन फोड लागती. मशीन गेली लागे घरी. जास्तीत जास्त मतदारांचं मत हे बॅलेट पेपरवर आहे. जिथं तिथं मशीनांमध्ये घोळ होत आहेत आणि बंद पडत आहेत. तुमचं काय मत आहे या बाबतीत? घरी चालली येणार नाही का मतदान? आता बरेच लोक म्हणजे मतदान करता करता परत आलेले आहेत मशीन बंद पडल्यामुळे. आता तू येशील की नाही? नाही येत नाही मी आता. कारण मोठ्या ऑफिसरनं मला वापस लाईनीतून पहिला नंबर होता आणि मागं घातलं. होय लाईनीत मागं होय असं केलं. परत असंही नाही म्हटलं की तू मतदान करायला यायचा नंबर पहिला तर घ्या पहिले. चला राहू दे. मित्र हो, लोकशाहीची एक प्रकारे हत्याच होत आहे EVM मशीनद्वारे. म्हणून बऱ्याच मतदारांचं मत असं आहे की EVM कॅन्सल होऊन बॅन होऊन इथं बॅलेट पेपर आले पाहिजेत असं बरेच मतदारांचं मत आहे. जय भीम, जय मूलनिवासी.